गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आत्ता आहे मी माझ्या गावामध्ये, माझ्या तांड्यामध्ये. आणि आज एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच वाटलं, आज लवकर उठले मी, सगळेच लवकर उठले. आणि असंच वाटलं मस्त लवकर उठले, छान वाटतंय खूप. गावातली शांतता आहे ना, शहरात भेटूच शकत नाही खरंच. तर आज मी माझे काही फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्स, त्यांना भेटायला जाणार आहे. आणि माझी एक फ्रेंड आहे प्राची, तिला सरप्राईजसुद्धा देणार आहे मी. तिला माहिती मी आली आहे, पण येणार आहे की नाही भेटायला हे फिक्स नाही आहे. आणि एकादशीचं मंदिरवर प्रोग्राम वगैरे पण आहे. बाकी संध्याकाळी पालखी वगैरे आहे. तर बघूया, काही थोडं शूट पण करायचं आहे. आज सर्वच छान असणार आहे आणि खूप गोष्टी याचं पण करणार. ए खुशबू, हॅपी बर्थडे. थँक्यू. ही माझी काकांची मुलगी आहे, झोपेतून उठून आली आहे ती पण माझ्यासारखी. हिचाच वाढदिवस आहे, तुम्ही पण विश करा. ती माझी खूप लाडकी आहे. हां, तिला ना थोडं स्कूलला जायला कंटाळा येतो, ती नाटकं करते नुसतं. ना तर आत्ता कळतं तिला. हॅपी बर्थडे. बाकी आणि हो, आज काहीतरी नवीन ट्राय करेल मी शूट करण्याचं. वाटत ना, माझी मम्मी तर शॉक होऊन जाते मला लवकर उठलेलं बघून. ती बेटा बेटा करते आणि बाकी वेळेला तर नाही. तर खूप झाली आता मॉर्निंग. मम्मी आवाज येत आहे की आवर जायचं आहे म्हणून. आता आवडते, मी पण रेडी होते. बघूया आज काय काय होतं. बाय बाय. खूप छान वाटतं आहे ना पण माझं. हे गाईज, फायनली मम्मीच्या शिव्या ऐकून कसं तरी रेडी झाली फायनली. आणि आता जातो मंदिरावर. तर दादांची अंघोळ वगैरे होतं, सगळं आलेलं आहे म्हणे दादांना अंघोळ घालायला. मस्त छान छान कपडे घातले. इथे महादेवाचं मंदिर आहे, तिकडे पूजा आता केली मी. तर आता दादांची अंघोळ वगैरे घालतं. खूप छान वाटतं इथे, शांत आता मस्त सगळं खेळत आहे. आरती वगैरे होणार. त्याला नाम कायचं? खुशाल. काही खुशाल. तुषार. तुषार. नाम कायचं? तन्नू. तन्नू. My name खुशाल. जीवन. जीवन. My name खुशाल. खुशाल. My name भी खुशाल. त्याला नाम कायचं? दिमा. कुंभा. शाळांत जावचं तम कुठच्या शाळांत जावचं? अंगणवाडी खुशाल. अंगणवाडीत जावचं. तू कुठच्या शाळांत जावची? अंगणवाडी. आता दादांची आरती होते, आरती वगैरे करूया.
प्राचीला भेटायला जाते माझ्या फ्रेंडला आणि तिला माहीत नाही आहे मी आत्ता येते म्हणून तिच्याकडे. तिला मी कॉल मेसेज काहीच नाही केला, डायरेक्ट जाते. बघूया तिची रिॲक्शन काय असतं. त्याच्या आधी म्हणजे माझं गाव आहे, माझ्या गावापासून 3-4 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. ही माझी स्कूल डॉक्टर जे जी पाटील. इथे मी 10वीपर्यंतचं शिक्षण झालं माझं. लवकरच मी स्कूलचा पण ब्लॉग आणणार आहे. कारण आमचे टीचर्स लोक बोलत असतात की तू ये आमच्याकडे म्हणून. एकादशी असल्यामुळं खूप छान वातावरण. माझी घरात आहे, मावशी दिसले मला बाहेरच. बघू तिची रिॲक्शन काय असते. प्राची तिला माहिती पडलं, तिला आवाज ऐकला माझा वाटतं. मी नेहमी येत असते, मी गावी आली ना म्हणजे हिला भेटायचं असतंच मला. म्हणजे दिवसभर गप्पा सुरू असतात. क्लास वेळ कमी आहे, आज खूप कमी टाईमपर्यंत आम्ही गप्पा मारणार आहे. आणि हो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक गोष्ट सर सांगायचं वाटतं मला की तुम्ही रिलेशनमध्ये असणार तर जो कोणी तुमचा पार्टनर असेल तर ना खूप छान राहा यार. छोटे छोटे जे मेमोरीज आहेत ते बनवा, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करा जे काय असेल मनात. आणि चीट करू नका, कारण जे खरं प्रेम असतं ना ते खूप कमी लोकांना मिळतं. सो आहे ते, मी ऐकलं पण आहे आणि आहे पण. आणि ज्यांचं सक्सेस होत नसेल त्यांनी पण पूर्ण ट्राय करा राधाकृष्णासारखं, विठ्ठल रुक्मिणीसारखं. असं नेहमी सोबत राहा. म्हणजे या सगळ्यांनाच नाही भेटत खरं प्रेम, पण मिळवण्याचं नक्कीच ट्राय करा. चालू आहे बाई काही बोलते. माझं डोकं चालतं ना मारवाडी तुला सांगितलं चल ड्रेस कोणाकडे काय जायचं बरोबर. आता. मग असं कुठं शूट करणार आहे वगैरे ते विचारताय. कल्याणला करणार आहे, मुंबईला ते. आता तुझं कल्याणला एक ते मारवाडी लोकांचं लोकेशन आहे. हां, एवढं लांबून आली आहे तुला खाऊ घालण्यासाठी. तिखट तिखट नको. गोड देतो. बापरे. हाय. अरे गोड देते. गौरी बी आली ब्लॉग मध्ये. मी काय म्हणते आषाढीचा उपवास कर माझ्या घरी, जेवण नको करू आता. हे उपवास असत आहे. उपास माझं सुटला वाटतं. काय खाल्लं तुला? दूध बिस्किट. वा रे बापा, मस्त. इतकी भूक लागलेली मला. कशाचं पीठ? बिस्किट बिस्किट माय. चोप बस. खाऊ तर ते पूर्ण. हं? उपवास. मग मी तेच म्हणते. मम्मी मी सकाळी उठल्याबरोबर बोलते भूक लागते भूक लागते. दिलं मम्मीने तिची दूध. चुकी नाही त्याच्यात. आणि मम्मी बोलते अश्विनीचा खाता पिता उपवास असतो म्हणे. जेवण पण करतो आणि हे पण. ते सोडा. काय म्हणत होते मी? हा काय दूध बिस्किट खाता पिता. हां, खाता पिता उपवास आहे. हां, सांगा तुम्ही काय म्हणत होते? एकादशीचा उपवासचं काय? मोठा उपवास आहे. करा व्हिडिओ बंद कर. करतच होती चुकी. आता नशीब असतं ते. तुम्ही ना खाल्लं असतं तर माझ्या घरी तो उपवास झाला असता. तेच ना. गोड तेव्हा तिखट दिलं होतं ना. तेच ना. तेच नको. आणि मावशी आता असं झालंय ड्रेस तुमचं सगळं गोंधळ गोंधळ झालाय. मी आगाऊपणा तिचा आगाऊपणा काही गरज माझा नव्हती. आगाऊपणा ना शांतपणा जे बोलतात ना स्टार्टिंगला करून देणे ते खूप महागात पडतं मला. गोष्ट एकदम सिम्पलची असते.
ड्रेस मागवला, पेमेंट करून दिला, नंतर बोलता माझ्यासोबत झालं होतं ते डिलिव्हरी इंस्टाग्राम मागवला होता. 3,000 मध्ये मला एक गोष्ट शिकण्यासारखी भेटली. असं 3,000 गेले पण ड्रेसच नाही आला. ड्रेसच नाही आला. मी रडत होती, जाऊ दे पैसे, पण ड्रेस तर यायला पाहिजे होता. म्हणून जेठालालचं दुसरं नाव माझं जे पनोती सूर्य आहे. तुम्ही आता ब्राह्मण बघा, ब्राह्मण माझं हे कुंडली दाखवायची मला, चांगला ब्राह्मण बघा आता. चालेल, माझ्यासोबत चालतो फक्त तू. माझी नाही यायचं पूर्ण एक घेते स्पेशल त्यांचं स्टोरी विचारते आधीचं कसं असायचं. काय तुला आवडत असेल तर काय राणी, आखीच्या तुकडे निघाले ते बाहेरून टाकले. नको. मी काय- ठेव खाली ठेव. मला अजून नाही कळत आहे मी काय खाते ते. अगं साबुदाणा भगर आणि असे पीठ दळून त्याचे कोंडळ लावते. माझ्या लग्नाच्या आधी मला सगळं शिकवून द्यायचा. तुला असेल तर शिकवीत नाही. तेच मग तू लग्नानंतर स्वयंपाक करणार आहेस की शूट करणार आहे ते? शूट पण करणार, स्वयंपाक पण करणार. थोडं फक्त खाऊ घाली बिचारायले. मग आता अश्विनीचं टार्गेट आहे मम्मी 6 महिन्यात स्टार होणार आहे. काही करून स्टार व्हायचंय. तेही मोठ्या पडल्यावर. व्हेरी गुड. गाडी घेऊन तुम्हाला फिरवायला नेणार आहे मी. आपलं लोहाराच्या दळणाकडे, ओय, मैत्रिणीची गाठ लागतो. लोहाराच्या दळणावर फिरायला. स्टार होशील मैत्रिणीला सोबत तरी ठेव. मग विषय आहे का, मग आपण लोहाराच्या दळणावर ते शूट करायला जाणार आहे. दुसरं लोकेशन असलं ना आपल्याला. ओंकारेश्वर. आपण एकदा दिवशी कोणत्याच नाही आम्हाला जाऊ. आनंद होईल ना. माझ्या स्कूलला नाही. अगं, तू जर निराश येईल कुठेतरी स्टार होशील तर मला आता आनंद होईल ना. मग तरी पुरणपोळी खायला येणार मी इकडं. ये जरा बेटा. मी वाटच पाठव जाणार. हो, मग मी व्हिडिओ मध्ये बघ करणार. करते पात्र मला तुला अजून लावू का कोंडळ राणी? कोंडळ लावू अजून? म्हणजे हे लावू का अजून? नाही, बस एवढं. कोण बाई गेलं हो. तर हा, थोडं थंड खावा. आम्ही दोघं जेव्हा 6वीत होतो ना तेव्हापासून आम्ही सोबत आहे. आता आमचं लास्ट इयर, मॅडमचं लास्ट इयर झालं. आमचं दोघांचं लास्ट इयर सुरू आहे. डिग्री होऊन जाणार आमचं. हे ऍक्टिंग क्षेत्रात तर- पाठवले. अश्विनी गेली की ती पाठवणे लगेच. आणि आतापर्यंत आम्ही सोबत आहे. किती वर्ष झाले मॅथ फक्त एक लवकर सांग. 2000 गाईस तुम्हीच कमेंटमध्ये सांगून द्या. आम्ही 2016 पासून सोबत आहे. 2016 ते आता 2026 सुरू 10 वर्ष. 10 वर्ष झाले. मीच सांगून देते, तुम्ही कमेंट नाही केली म्हणून. 10 वर्ष झाले आम्ही सोबत आहे. म्हणजे बोलतात ना की फ्रेंड्स बिछडून जाता. हिंदीला मी समजून घेते पण हिंदी मला समजून घेत नाही. मग ना 10 वर्ष झाले आम्ही सोबत आहे. खूप कांड केलेले आहे आम्ही लोहाराच्या शाळेत असताना. आणि खूप चांगले पण कांड केलेले आहे. आमचे टीचर्स लोकांना आमचे कांड माहिती आहे. आणि चांगले पण असतात का? हो, चांगले वागले जे असतात ज्याच्यामधून आपण सुटून अगं जातो. घेते का काही राणी? छान झाली पट्टी केलं एक तेवढी घे. आणि खराब पण केलेले आहे पण ते वरती आले नाही अजून. आमचे टीचर्स लोक चांगले होते, त्यांनी आम्हाला वाचवलेलं आहे. घेते का काही? दाखव. आणि गायमन काढायच्या पट्ट्या आजूबाजून टाकून सर. दोन 3च होती. झालंय का तुमचं करून काय करता येते? आमचा नाश्ता वगैरे झाला. आणि आम्ही एक खूप मोठी गडबड केली आहे. काय माहिती पनोती लागलेली आमच्या मागे की आम्हाला एक शूटसाठी एक ड्रेस हवा आहे आणि तो ड्रेस काय लवकर भेटत नाही आहे. बघून आम्ही पुन्हा लोहारा फिरतो. आधी स्कूलला असताना फिरायचं, आता पण फिरावं लागतं. आणि आमची एक फ्रेंड आहे ऋतुल, तिचं रिएक्शन बघ. ऋतुल, ओ बाप,
किती गाईस, हा ड्रेस म्हणजे मी कितीतरी महिने झाले शोधत होते, फायनली मला भेटलेला आहे आणि पुढचं शूट नक्कीच या लुकवर होणार आहे माझं. खूपच धावपळ गेलेली मी या ड्रेससाठी, राजस्थानी ड्रेससाठी. फायनली आता तो मला भेटलेला, पण त्याची ओढणी कसं बांधायचं आहे किंवा काय मला येत नाही आहे. राजस्थानी कोणी असेल त्या माझे व्हिडिओ बघत असणार मारवाडीमध्ये की प्लीज त्यांनी मला सांगावे की ती ओढणी कशी बांधतात म्हणून. मी तरी ट्राय केलं आहे, थोडं कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही सांगितलं तरी चालेल कारण मी छानच दिसते. मागणी मला बघूया. राजा एवढं वरती राहतं का? थोडं खाली असणार ना? एक बात बताओ मतने. बस एवढंच येतं मला. मी हा ड्रेस शोधत होते तर मला भेटलेला आणि बघू आता खूप जुगाड केलेला आहे. तुला आहे ना दीदी, आमची खूप धावपळ झालेली आहे आज. खूप जास्तच माझं डोकं दुखायला लागलं आहे. आज उपवास पण आहे माझा, म्हणजे तसा उपवास नाही. आली खूप जास्त धावपळ झाली. आम्ही किती फिरलो आहे कामासाठी आणि आमचं काम पण झालं. आता बस शूट वगैरेचंच बाकी आहे, ते पण झालं आहे कन्फर्म. खूप जास्त धावपळ झाली. आम्ही सकाळपासून फिरतो आहे आज. काहीच आमची खूप धावपळ झाली आहे सकाळपासून. आम्ही ज्या कामाला म्हणजे आम्ही खूप महिने झाले प्लॅनिंग करत होतो, आमचं काम होत नव्हतं. त्याच्यावर आमच्यासोबत नुकसान पण झालेलं त्या गोष्टीमुळे. आमचं काम होत नव्हतं आणि आता खूप जास्त धावपळ झाली. आम्हाला खूप भूक पण लागलेली आहे. आमच्या मावशींनी आम्हाला शिव्या पण घातलेल्या आहे की त्यांना पण माहिती आहे आमचे कांड. आम्ही काय करायचं, पण आमच्यासोबतच उलटे कामं होत असतात. मग आम्ही पण काय करू शकत नाही. खूप भूक लागलेली आहे. आता आम्ही खातो पितो मग पुढच्या कामाला लागतो. चल बाय बाय. लवकर ये. हो. पालखीसाठी मी आली. ती पालखी निघते आता दादांची. तर सगळेजण येणार, पालखी काढणार, फिरणार. तर जसे मी आता हे व्हिडिओज वगैरे टाकले की दादांची पालखी म्हणून, तर मी मेन म्हणजे हे पालखीसाठीच मी इथे आलेली. कारण एक माझं नशीब की दादांनी मला इथे बोलवलं. त्यांच्यावर खूप भरोसा आहे. त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. म्हणून माझं नशीब की त्यांची इच्छा म्हणून मी इथे आली, मला बोलवलं. आणि अशा प्रकारे खूप छानशी एकादशी आमच्या गावात साजरी केली जाते आधीपासूनच. आणि एकादशीची खूप ओढ असते आणि पालखी वगैरे तुम्ही व्हिडिओज बघितले असणार. सगळे एकत्र येतात, सगळे आरती वगैरे करून पालखी पूर्ण गावात घेऊन जातात. मिरवणूक वगैरे रात्री. आणि अशा प्रकारे हा प्रोग्राम असतो. आणि मेन म्हणजे मी याच्यासाठीच इथे आलेली पालखीसाठी गावी. तर मला खूप छान वाटतं. असं खूप वेगळी एनर्जी आलेली आहे आणि मन खूप शांत झालं आहे. खूप गोष्टी असतात डोक्यात, ते मी कोणाला शेअर करू शकत नाही किंवा असं पण असतं. पण बस गॉडवर ट्रस्ट आहे खूप जास्त. इथपर्यंत आणलं आहे तर पुढंही माझं स्ट्रगल किंवा माझे स्वप्न नक्कीच मी पूर्ण करू शकू असं मला वाटतं. आणि माहीत नाही, मला खूप भरोसा आहे दादांवर लहानपणापासूनच. म्हणजे प्रत्येक गोष्टी होत जातात. अशाच प्रकारे माझा भरोसा, माझा जो विश्वास आहे त्यांच्यावरचा मी नेहमी असं देणार आहे. आणि अशाच प्रकारे मी बघितलेलं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. आणि नक्कीच असं वाटतं की अजून थोडे दिवस म्हणून नक्कीच आपले पण स्वप्न पूर्ण होतील असं वाटतं. आणि त्या विश्वासानेच मी पुढं जाते, सगळं करते.
माहीत नाही कसं होणार काय होणार, पण नक्कीच बेस्ट करण्याचं ट्राय करेल. कारण दादावरचा विश्वास जो आहे लहानपणापासूनच तो नेहमीच राहणार आहे, नेहमीच. खूप थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतं आता. माझं भाग्य म्हणते मी की त्यांच्यामुळं त्यांची इच्छा मी इथपर्यंत आली म्हणून खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आता मी थांबणार होती 2 दिवस, पण माझं थोडं शूटचं काम आलं म्हणून मला उद्याच परत जावं लागतं. त्या गोष्टी मला पण खराब वाटतं आहे खूप जास्त, की उद्या परत मम्मी पप्पांना सोडून जावं लागणार आहे. मला काहीतरी असं करायचं की जास्त वेळ मम्मी पप्पांना देऊ. स्ट्रॉंग आहे बोलत असतं, पण मनात खूप गोष्टी असतात. नक्कीच माझी पूर्ण जर्नी तुमच्यापर्यंत शेअर करायला मला आवडेल आणि मी नक्कीच लवकर ट्राय करेल माझी जर्नी तुमच्यापर्यंत शेअर करायला. आणि नवीन व्हिडिओज अशाच प्रकारे येत राहतील. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येत जातील. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण तुमच्या गावी असंच एन्जॉय करतात का, किंवा छोटे छोटे मुवमेंट तुम्ही मेमोरीज बनवतात का. म्हणून मी तर खूप सारे बनवत आलेली आहे, बनवणार पण. आणि माझं बेस्ट देते आहे आणि विश्वास आहे की मला मिळणार त्याचं हे पण असं म्हणून. मला पण थँक्यू, तुम्हाला पण थँक्यू. तुम्ही मला इतकं सपोर्ट करतात. अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. नक्कीच माझी पूर्ण जर्नी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार. बाय बाय.